हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागामधील आरोग्य सेविका यासाठी आरोग्यशास्त्रावर आधारित तांत्रिक 40 प्रश्न विचारले जातात. तर त्यापैकी आपण 20 प्रश्न पाहणार आहोत आणि आगामी परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. रोज 20-20 प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शक्यतो रोज सकाळी 6 वाजता या तांत्रिक प्रश्नाचा व्हिडिओ येईल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, सर्वांनी शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आरोग्य सेविका यासाठी मी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये आरोग्यशास्त्र, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण हे 4 विषय असतील. कालावधी 4 महिने आणि फी फक्त 1500 रुपये असणार आहे. यासाठी काय करायचं आहे तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टोअरमध्ये जाऊन सेविका रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या आणि याच्यातला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 4 महिन्यापर्यंत कितीही वेळा पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते? आता हे कंसामध्ये कोणत्या परीक्षेत हा प्रश्न आला होता त्याची माहिती दिलेली आहे, तर त्यामध्ये मी वेळ घालवत नाही. तर याचं उत्तर आहे आर्थिक स्तरसुद्धा बरोबर आहे, शिक्षण स्तर पण बरोबर आहे आणि पर्यावरण पण बरोबर आहे. वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे पहा कसं की समजा तुमच्याकडे आर्थिक स्तर चांगला असेल तर तुमचं जे स्वच्छताकडे पाहण्याचा कल असतो तो जास्त असतो. असं नाही की गरीब लोक स्वच्छतेकडे कल देत नाहीत, पण आर्थिक स्तर चांगला असेल तर राहणीमानाचा दर्जा चांगला असतो. त्याच्यानंतर शिक्षण चांगलं झालेलं असेल तर आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये जाण्याचं प्रमाण वगैरे जास्त असतं आणि पर्यावरण जर तुमचं स्वच्छ असेल तर आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं. म्हणून हे आर्थिक स्तर एखाद्या व्यक्तीचं, त्याच्यानंतर शिक्षण आणि पर्यावरण या 3 गोष्टी जर अनुकूल असतील तर सामाजिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. म्हणजे सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहेत. आणि आर्थिक स्तराच्या बाबतीत अजून सांगायचं झालं तर आजारी पडलं आणि पैसे असतील तर लगेच माणूस दवाखान्यात जातो आणि पैसे नसतील तर दवाखान्यामध्ये जाण्याचा कल कमी असतो. शक्यतो अंगावर दुखणं टाळलं जातं. पुढे पहा, सजीवांच्या शरीरात कोणती संस्था नसते? तर या ठिकाणी पहा, सजीवांच्या शरीरामध्ये कोणती संस्था नसते असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे परिसंस्था. ही जी आहे सजीवांच्या शरीरामध्ये नसते. पचन संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था ही सजीवांच्या शरीरामध्ये असतात. आणि याच्यामध्ये एकूण 9 अवयव संस्था मानवी शरीरामध्ये आहेत. हे सुद्धा माहिती असू दे. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे की मानवी शरीरामध्ये एकूण किती अवयव संस्था आहेत? तर 9 अवयव संस्था ह्या मानवी शरीरामध्ये असतात. पुढे पहा, स्ट्रॉबेरीचा जॅम टिकवण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर स्ट्रॉबेरीचा जो जॅम आहे तो टिकवण्यासाठी सोडियम बेन्झोएट याचा वापर केला जातो. आपल्या महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीचं सर्वात जास्त उत्पादन हे महाबळेश्वर या ठिकाणी होतं. महाबळेश्वर आणि पाचगणित, त्या खास करून महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, आणि महाबळेश्वर ही महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची राजधानी सुद्धा आहे किंवा सर्वात मोठं थंड हवेचं ठिकाण हे महाबळेश्वरच मानलं जातं, जे की सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा हुने कोणत्या परिषदेत स्वीकारली? आता सर्वांसाठी आरोग्य ही जी घोषणा आहे ही हुने अलामाटा या परिषदेमध्ये स्वीकारलेली आहेत. हू म्हणजे काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं त्याचं नाव आहे. 7 एप्रिल 1948 या तारखेला हू या संघटनेची स्थापना झालेली आहे. त्यालाच आपण जागतिक आरोग्य संघटना असे म्हणतो. माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर हा तर प्रश्न खूप परीक्षांना रिपीट होतो की माहिती तंत्रज्ञान हा जो कायदा आहे हा 2000 साली संमत झालेला आहे. 3 नंबरचे त्याचं उत्तर आहे इसवी सन 2000. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल ना, तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये करेक्शन केलं जाईल. कारण नजर चुकीने किंवा मी जिथून माहिती घेतली तिथे सुद्धा माहिती चुकीची असू शकते कधी कधी. महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरवले होते? तर महाराष्ट्र शासनाने 1991 सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरवले होते. 3 नंबरचे त्याचं उत्तर आहे. 28वी आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरवण्यात आली होती किंवा आली आहे? तर 28वी आरोग्यविषयक जागतिक परिषद जी आहे ती 1975 साली भरवण्यात आली होती. 3 नंबरचे त्याचं उत्तर आहे 1975. महाराष्ट्रात डॅश डॅश टक्के घरांना अद्यापही शौचालयाची सुविधा नाही, त्यामुळे आरोग्याची स्थिती गंभीर बनली आहे.
तर याचे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत पहा. तर याचं योग्य उत्तर आहे 40.9%. हे त्याचं उत्तर आहे. 2014 मध्ये हा प्रश्न आला होता. 2014 नुसार ही टक्केवारी आहे बरं का. पण यानुसार तुम्ही आत्ताही असे प्रश्न येऊ शकतात, हे लक्षात असू द्या. डॅश डॅश हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. आरोग्य सेवा पुणे 2014चा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे व्याख्यान हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. यकृतामधून पित्तरस पाझरतो. हा पित्तरस डॅश डॅश या अन्न घटकाच्या पचनामध्ये मोठी भूमिका बजावतो. तर याचं उत्तर आहे फॅट्स. म्हणजे यकृतामधून पित्तरस पाझरतो. हा पित्तरस फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ या अन्न घटकाच्या पचनामध्ये मोठी भूमिका बजावतो. अजून 10 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. बी पब्लिकेशन पुणे यांनी TCS व IBPS पॅटर्ननुसार TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि याच्यामध्ये TCSने घेतलेले माढा, ITI तसंच WRD या परीक्षांचे TCSनं पेपर घेतले. तर त्या पेपरचं स्पष्टीकरणासह उत्तरं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तसंच Amazon, फ्लिपकार्टवर सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत आणि पुस्तकाच्या दुकानावर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आता आपण 18 नंबरचा प्रश्न पाहूयात. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? तर आता किडनी स्टोन हा 2020चा प्रश्न आहे पाहिलेला. तर किडनी स्टोन हा जो आहे ना, हा कॅल्शियम ऑक्झॅलेट या पदार्थामुळे होतो. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आपण मराठीमध्ये त्याला मूतखडा असं म्हणतो. फॅटी लिव्हर यामुळे टाळता येते. 2017चा प्रश्न आहे पहा. तर फॅटी लिव्हर कोलिन यामुळे टाळता येते. 4 नंबरचे त्याचं उत्तर आहे. मूत्रपिंडातील सूक्ष्म रचनांना डॅश डॅश म्हणतात. तर मूत्रपिंडातील ज्या सूक्ष्म रचना असतात ना, त्यांनाच आपण नेफ्रॉन्स असं म्हणतो. उत्सर्जन जी संस्था आहे आपल्या शरीरामध्ये त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे पहा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशमुळे मूत्राशयात खडा निर्माण होतो. तो वरचाच एक प्रश्न आता रिपीट झाला या ठिकाणी. तर त्याचं उत्तर मी आधी सांगितलं होतं, कॅल्शियम ऑक्झॅलेट हे त्याचं उत्तर आहे. सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही? तर हा 2015ला औषध निर्मात्याला आलेला प्रश्न आहे पहा. तर किडनीमधून साखरेचं गाळण होत नाही. अमोनिया, युरिक ॲसिड, पाणी यांचं गाळण होतं, परंतु साखरेचं गाळण होत नाही. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारात करतात? तर डायलिसिस ही जी उपचार पद्धती आहे ना, ही मूत्रपिंडाचे जे आजार असतात त्याच्यामध्ये करतात. आणि डायलिसिस म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण संस्था होत असते, परंतु किडनी जर फेल झाली किंवा किडनीमध्ये काही दोष निर्माण झाला तर ती कृत्रिमरित्या आपल्याला रक्ताचं अभिसरण करावं लागतं आणि त्यालाच आपण डायलिसिस असं म्हणतो. तर हे शासकीय दवाखान्यामध्ये वगैरे कमी पैशात वगैरे केलं जातं. तर मूत्रपिंड म्हणजेच किडनीशी संबंधित डायलिसिस हा आजार आहे. पुढे पहा. शरीरात मूत्रनिर्मितीची प्रक्रिया डॅश डॅश या अवयवात होते. तर शरीरामध्ये मूत्रनिर्मितीची जी प्रक्रिया आहे ना, ती वृक्क या अवयवामध्ये होते. 4 नंबरचे त्याचं उत्तर आहे. मानवी मूत्रामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर मानवी मूत्रामध्ये पाण्याचं प्रमाण हे 95% असतं. मूत्रसंस्थेचे किती भाग आहेत? तर मूत्रसंस्थेचे ना एकूण 2 भाग आहेत. 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे की मूत्रसंस्थेचे एकूण 2 भाग आहेत. आणि हा प्रश्न 2013 आणि 2012 असं 2 परीक्षांना विचारलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यशास्त्रावर आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. असंच रोज सकाळी 6 वाजता व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, सर्वांनी शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.